नागपूर ग्रामीण मधील मोदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदारांकडून मनमानी आणि मारहाणीचा गंभीर आरोप समोर आलेला आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सीसीटीव्ही तपासणीची मागणी करण्यात आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार इंदोरा येथील रहिवासी अमित रमेश रोडे हे 29 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी अरोली पोलीस स्टेशन मध्ये गेले होते। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांनी त्यांच्यासोबत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारदाराने केलेला आहे। या मारहाणीत त्यांच्या मानेला आणि घशाला इजा झाल्याचेही सांगण्यात आलेले आहे। तक्रारदारांनी या संपूर्ण प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर रेंज आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशीही विनंती करण्यात आलेली आहे। दरम्यान या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। माझ्यावरती झालेला जो अन्याय आहे, अन्यायाला बघून मी एसपी साहेबांना, डीवायएसपी साहेबांना ॲप्लिकेशन अर्ज, तक्रारीचा अर्ज हा मी दिला आहे। परंतु मला न्याय न मिळाल्यामुळे मी पत्रकार बंधू, पत्रकार परिषद यांच्यासमोर मी आपले मुद्दे मांडून सणारी हे जो ठाणेदार राऊत साहेबांची जो हिटलरशाही आहे, त्यांच्यावरती कारवाई होण्यासाठी मी पत्रकार परिषदेच्या मी सहारा घेतो। मी सर्व चॅनलवाल्यांना मी विनंती करते की मला न्याय मिळवून देण्यामध्ये माझी मदत करावी। अरोली पोलीस स्टेशन इथली जो हिटलरशाही आहे राऊत साहेबांमुळे, जी हिटलरशाही आहे आमच्या अरोली कोदामेंडी आमच्या सर्कलमध्ये मौदा सर्कलमध्ये, हे यांची हिटलरशाही संपवावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। मला हा येतं मारलं, माझ्या असं जोरात गळा पकडला होता, लाथ बुक्क्यांनी मारलं। तिथं मी पडलो, त्यांनी मला पाडलं। तिथं पाडल्याच्या नंतर मी जेव्हा पडल्या अवस्थेमध्ये तेव्हा त्यांनी लाथा बुक्क्याचं हे केलं खूप मारझोड केली माझ्यासोबत। माझ्या दोन्ही पायांचे ऑपरेशन आहे तरी पण त्यांनी त्या लेफ्ट पायावर त्यांनी काय म्हणते जोरात लाथा बुक्क्या मारल्या, लाथांनी माझ्यावरती वार केली। आणखी कुठं मारलं? बस पायावरती हा येतं असं जोरात गळा हे पकडला। मग काय आपल्याला गळ्याला वगैरे त्रास? गळ्याला खूप त्रास आहे। गळ्याला माझ्या हे हलकंसं वाटलं, एकदम पेन आहे। मी त्या दिवशी गेलो होतो हॉस्पिटलला, सरकारी हॉस्पिटलमध्ये, माझ्या सरकारी रुग्णालयामध्ये मी तिथं दवाई घेतली आहे। न्यूज एक्सप्रेस करिता पूनम बोरकर यांची बातमी।